काळ थांबल्यासारखा वाटणारा क्षण, मौनात बुडालेलं घर, श्वास जणू थांबलेला, नाडी निशब्द, अंथरुणावर निश्चल पडलेलं शरीर, बाहेर शोकमंडप, फुलांनी सजलेली तिरडी. लोकांना वाटलं कथा इथेच संपली, पण ही कथा शेवट नव्हती. ही होती नियतीची परीक्षा, मृत्यू आणि जीवन यांच्यातली काही क्षणांची लढाई. नाकातले कापसाचे बोळे काढले गेले आणि अचानक एक खोल श्वास. ज्या आजीला सगळ्यांनी मृत समजलं होतं, त्याच आजीचा दुसऱ्याच दिवशी 103 वर्षाचा वाढदिवस साजरा झाला. ऐकावं ते नवलच, मृत्यूच्या दारातून परतली 103 वर्षाची आजी. नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. 103 वर्षाच्या वयोवृद्ध आजीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच ती आजी जिवंत असल्याचं आढळून आलं. मृत्यूच्या दारातून चक्क परत आलेल्या या आजीचं नाव आहे गंगाबाई साखरे. ही थरारक घटना रामटेक तालुक्यात घडली. काही दिवसांपासून गंगाबाई साखरे यांची प्रकृती गंभीर होती. उपचार सुरू असतानाच त्यांनी अन्न पाणीही सोडले होते. 2 दिवसांपूर्वी त्यांच्या शरीराची हालचाल पूर्णपणे थांबली होती. त्यामुळे कुटुंबियांनी गंगाबाई यांचं निधन झाल्याचं गृहीत धरत नातेवाईकांना माहिती दिली. गंगाबाई माझी आजी आहे आणि सर्वांना परिजनाला सांगितलं की बा आता आजी 3 महिन्यापासून जेवण वगैरे सर्व बंद आहे तिचा. त्यानंतर ते पाणी, मग नंतर ती चहा घ्यायची, चहानंतर पाणी, ते असं म्हणजे मुवमेंट तिथे 2 महिने ते सुरू होतं. आणि नंतर मग ते 1 चम्मचच पाणी घ्यायचं. नंतर तिची तब्येत खूप म्हणजे एकदम श्वास वगैरे काही एकदम जास्तच एक श्वास घ्यायला त्रास झाला. मग पुन्हा आई वगैरे तिच्याकडे लक्ष ठेवलं तर ते पुन्हा एकदम श्वास घेणं बंद झालं. आणि नंतर 5 वाजता ते पूर्ण शांतीचा बंद झाला. आता आईला सर्व समजतं माझ्या, कारण की माझे भाऊ वारले, माझे वडील आणि परिवारात माझी आई भरपूर लोकांना पाहिलेलं आहे. तर असं काही माहीत असं नाही आहे की कुणाला समजत नाही बाबा म्हणून मृत्यू झाला की नाही झालं. मग त्यानंतर ती सर्वांना सांगण्यात आलं की डेथ झाली. नंतर 5-7:30पर्यंत पुन्हा मग फोन आला की आजी मुवमेंट करत आहे. तर मग हळूहळू तिचा मुवमेंट वाढत गेला. एका वेळेस मुवमेंट नाही वाढला. रामटेक तालुक्यातील सर्वात वयोवृद्ध महिलेचं निधन झाल्याची बातमी पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली. यानंतर अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. नातेवाईक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. गंगाबाईच्या शेवटच्या प्रवासासाठी तिरडी फुलांनी सजवण्यात आली. मृतदेह तिरडीवर ठेवण्यात आला आणि अंत्यदर्शन सुरू असतानाच अचानक सर्वांनाच हादरवणारी घटना घडली. अंत्यसंस्कार सुरू असतानाच काही जणांना गंगाबाईच्या शरीरात हालचाल होताना असल्याचं जाणवलं. सुरुवातीला हा भास असल्याचं मानण्यात आलं, मात्र हालचाल वाढू लागल्यानंतर एक नातेवाईक पुढे आला. अंघोळ घालण्यासाठी नाकातील कापसाचा बोळा काढताच गंगाबाईंनी जोरात श्वास घेतला. त्या क्षणी मृत समजलेली आजी जिवंत असल्याचा सर्वांच्या लक्षात आलं. क्षणातच अंत्यसंस्काराचं वातावरण आनंद उत्सवात बदललं. विश्वास बसणार नाही अशी ही घटना पाहून उपस्थित नागरिकही स्तब्ध झाले. ज्या आजीसाठी शोक व्यक्त केला जात होता, ती आजी जिवंत असल्याचं स्पष्ट होताच साखरे कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. यानंतर शववाहिनी परत पाठवण्यात आली, शोकमंडप गुंडाळण्यात आला आणि या चमत्कारिक घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी कुटुंबियांनी गंगाबाई साखरे यांचा 103 वर्षाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला. मृत्यूला हुलकावणी देत परत आलेल्या गंगाबाई साखरे यांची ही घटना सध्या संपूर्ण नागपूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.